मी निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे, तुमचं काम करायचं की नाही करायचं. जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलंय तर निश्चितपणाने आपण ते करावं. कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले, तो माझा माल आहे, प्युअर माल आहे तो. हा, तो मोदींवर टीका करतो, साला चुल्लू माणूस. तू मोदीच्या पायाची खरड नाही, तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस. ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलं आहे, अरे आपण कोणावर बोलावं. मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही, कारण ती माझी लायकी नाही करत. उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही, पण हा माझा माल आहे, याला मी मत दिलंय. राज्यसभेवर जाण्याकरता 3 वेळेस मी याला मत दिलंय वडापाव खाऊन. हो, 3 वेळेस खासदार झालं तर 3 वेळेस त्या कोट्यामध्ये मी होय. 3 वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे. आणि ते मला गद्दार म्हणालता, गुलाबराव पाटील गद्दार आहे, गद्दार आहे. संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले, तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे. गुलाबराव पाटील पळाले, गांडू आहे. मी कधी पळालो माहित आहे? मी 33 नंबरला गेलो, 33 तिरे पे तिरी. मी स्वतः 20 आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो. माझी बातमी तुम्ही कधी बघा, मी तुम्हाला रेकॉर्ड देईल. आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब, आपली नॅचरल युती ही आहे, यांना आपण बोलू शकतो, जबाबदारी आमच्यावर द्या, आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो. त्याच्यामध्ये मी होतो, उदय सामंत होते, दादाजी भुसे होते, संजय राठोड होते, कितीक नावं सांगू तुम्हाला, केसरकर होते. त्यावर हा संजय राऊत काय बोलला, साला बोले दिखता है शेर जैसा और दिल चूहे जैसा. जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तो बाळासाहेबांची स्टाईल करतो, असं करील असं करील. अरे तू साला नगरसेवक तर हो, साधा नगरसेवक होऊ शकत नाही. मागच्या दरवाजाने खासदार झाला, ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले. आणि ते मोदीजींवर टीका करणार, ते